हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? आशा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. तर हा ब्लॉग आहे 31st त्या दिवशीचं सकाळपासूनचं जे रुटीन होते ना, म्हणजे जे क्लिनिंग रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि 31st असं आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं, कारण 1 जानेवारीला असतो ह्यांचा बर्थडे. मग त्या दिवशी असं छान सेलिब्रेशन करायचं असं आमचं ठरलं होतं. पण अचानक सासूबाईंचा कॉल आला आणि त्या खूपच जास्त आग्रह करत होत्या की तिकडे या म्हणून. कारण मुलींचा पण खूप हट्ट होता की काकाचा बर्थडे इकडे सेलिब्रेट करायचा आहे म्हणून. लास्ट 2 इयर्स आम्ही इकडेच सेलिब्रेट केला होता. मग म्हटलं चला आता एवढा आग्रह करतायत तर जाऊयात. घरातली माझी सगळी कामं टोटली झालेली होती आणि संध्याकाळी पण आमच्या घरी नॉनव्हेजचा बेत होता आणि एकदम साधं सिंपल, म्हणजे चिकन 65 बनवायचं होतं. त्यामुळे भांडी वगैरे काही जास्त पडणार नव्हती, त्यामुळे मी खूप जास्त रिलॅक्स होते. चला आता कॉल आल्यामुळे परत गडबड गोंधळ झाला. धनुचं आवरून घेतलं, परत माझं आवरलं आणि बाहेर कुठं जायचं म्हटलं की असंच गडबड गोंधळ होत असते. 1 दिवसासाठी जायचं असू देत किंवा 10 दिवसासाठी जायचं असू देत, तयारी तर आपली तेवढी जोरात सुरूच असते. आता मी इथं आमचे जे न्यायचे वगैरे कपडे होते ना, ते सगळे काढून घेतले. आता राहिलं होतं फक्त मेकअपचं सामान. तिकडे तर सगळ्यांचं असतंच, पण मी ना कोणतीच दुसरी क्रीम यूज करत नाही. जी मला सवय लागली आहे ना व्हाईट टोनची, तर तेच मग मी यूज करत असते. नाहीतर 1 दिवस जरी चेंजेस केले ना, तर स्किनमध्ये खूप जास्त फरक पडतो, म्हणजे पिंपल्स वगैरे येतात. सो मग ती माझी आधीच प्रिपरेशन असते. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, तर आजकाल मी काजळ लावायचं पूर्ण अवॉइड केले. म्हणजे मला आता काजळ लावायची इच्छाच होत नाही. आणि जेव्हा जेव्हा मी काजळ लावते ना, त्यावेळेस माझे डोळे, म्हणजे माझा चेहराच पूर्ण असा काळपट दिसायला लागतो. त्यामुळे तर खूपच जास्त अवॉइड करते. नाहीतर असा माझा एकही दिवस नव्हता सकाळ संध्याकाळ की मी मेकअप करताना काजळ आणि लिपस्टिक लावणार नाही. पण बघा ना, जशी आपल्यामध्ये म्हणजे काही गोष्टी समजायला लागतात तर किती चेंजेस होऊन जातात पटकन. मला तर कधी वाटलंच नव्हतं की मी काजळ लावायचं आयुष्यात कधी बंद होईल म्हणून, पण इतक्या लवकर माझं काजळ लावणं बंद झाले. जर कधी साडी वगैरे वेअर केली असेल ना, तरच मी काजळ लावते. आणि आज लावलं होतं फक्त. जायच्या आधी म्हटलं की दिवाबत्ती करून घेऊयात, कारण संध्याकाळचंच टायमिंग होतं. जवळजवळ मला वाटतं आम्ही 7 वाजता निघालो होतो, म्हणजे 6:45ला घरातून निघालो. त्याच्यानंतर ना अहोंना कपडे घ्यायचे होते, ते घेतले. आणि 2 तासाचं, म्हणजे 1 तासाचंच फक्त अंतर आहे आमचं घर ते भोसरी. पण आम्हाला 2-2.5 तास लागले, कारण इतकं जाम ट्रॅफिक होतं ना की सांगायलाच नको. असं वाटलं उगंच आले मी इकडे एवढ्या ट्रॅफिकमधून, आणि असं गर्दीमध्ये कुठं फिरायचं म्हटलं की मला नकोच वाटतं. त्यापेक्षा मला घरी राहायला बरं वाटतं. गेल्यानंतर ना त्यांचं सगळंच आवरून झालं होतं. मग म्हटलं की थोड्याशा आपण भाकरी बनवून घेऊयात. नकोच म्हणत होते तरी पण मग मी बनवल्या भाकरी. आणि इकडे बघा ह्यांची सगळ्यांची मस्ती सुरू होती. धनुषने गेल्या गेल्या बहिणींसोबत इतकी सारी मस्ती केली आणि नंतर मग अभ्यासाला सुरुवात केली. तोपर्यंत आमचं जेवणसुद्धा सगळं रेडी झालं होतं. मग मस्तपैकी आम्ही जेवण करायला घेतलं. सासूबाईंनी मटण बनवलं होतं आणि बिर्याणीसुद्धा बनवली होती. आणि मला काही मटणचे पीस आवडत नाही, त्यामुळे मी फक्त रस्सा रस्सा घेतला होता. मग मस्त असं 31st सगळ्यांनी मिळून एकत्र सेलिब्रेशन करून जेवणसुद्धा करून घेतलं. आमचं जेवण आवरून भांडी वगैरे सगळंच आवरून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही निवांत असंच बसून राहिलो होतो, कारण आम्हाला 12 वाजायची वाट बघायची होती. कारण ह्या मुलींना संध्याकाळीच काकाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता म्हणून. आणि त्याचा इतका सारा हट्ट चालला होता ना, म्हणजे इतका हट्ट की काही सांगायलाच नको. अंथरूण वगैरे टाकून बसले होते आणि आमच्या साहेबांना तर झोपच आली होती, पण मुलींसोबत खेळायचं त्यांचं सुरू होतं. सासूबाई पण इथे खेळत बसल्या होत्या आणि धनुचं ना आतमध्ये काहीतरी चाललं होतं. आणि त्याला ना असं सगळ्यांसोबत राहायला खूप जास्त आवडतं. म्हणजे जेव्हा जेव्हा त्याच्या बहिणी त्याला भेटतात ना, त्यावेळेस त्याचा आनंद काही गगनात मावत नाही आणि त्याची प्रचंड अशी मस्ती सुरू होत असते. तर ना दुसरीकडे तयारी चालली होती डेकोरेशन करायची. आता ना जसं वय वाढत जातं ना, तसं ह्या सगळ्या गोष्टींचा एवढासा आपल्याला आनंद होत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमची ॲनिव्हर्सरी असेल, माझा बड्डे असेल ना, तर इतका आनंद असायचा ना लग्न झाल्यानंतर ना, म्हणजे एक 2च वर्ष, 2-2.5 वर्ष. आणि तिथून ना धनुष झाला ना, जसं आमच्या लाईफमध्ये धनुष आला ना, तसं आमचं म्हणजे असं वाटतं, रोजच आम्ही विचार करतो की रोजच आपला दिवस आपण इतक्या आनंदात जगतोय, मग हाच दिवस इतका स्पेशल का बरं. आणि तेवढं काय सेलिब्रेशनची हौस पण राहिली नाही. कधीतरी असं होतं की हे पण म्हणतात जाऊ देत गं बाई, नको केक वगैरे आणायला. आणि माझंही असंच होतं की नकोत राहू देत, मला केक वगैरे काहीच नाही कट करायचा म्हणून. म्हणजे वयानुसार तेवढी मॅच्युरिटी आपल्यामध्ये येत जाते. आता हेच बघायचं लहान मुलांचं. रात्रीचीच तुम्हाला एक गोष्ट सांगते, रात्री आम्ही बेकरीमध्ये केक आणायला गेलो होतो. तिथे ना त्याच्या पप्पाने त्याचा बड्डे होता म्हणून केक घेतला, पण त्या लहान मुलाचा अजून पण हट्ट चालला होता की नाही मला पेस्ट्री पण खायची आहे पप्पा. म्हणजे असं असतं, एक घेतलं की अजून पाहिजे असतं. पण जसं जसं माणसाचं वय वाढत जातं ना, तसं तसं ह्या गोष्टींना एवढं आपण हे करत नाही. आणि आता ह्याच्याच उलट बघा ना, अहोंच्या आईंची पण खूप जास्त म्हणजे हे चाललेलं की तुम्ही असं करा तसं करा म्हणून, त्याचं औक्षणसुद्धा करा. पण आम्ही नॉनव्हेज खाल्लं होतं, त्याच्यामुळे मग संध्याकाळी औक्षण काही केलंच नाही.
आणि मग इथे केक कट करायला घेतला. म्हणजे अहोंना तर पार झोपच आली होती, पण तरी पण ते थोडा वेळ जागले आणि मस्त असं नेमकं 12 वाजताच आम्ही बड्डेचं सेलिब्रेशन केलं. आता जेव्हा कधी विचारलं ना धनुषला, की धनुष कोणाचा बड्डे म्हणून, तेव्हा धनुष हेच सांगायचा, की माझा बड्डे आहे म्हणून. तुमची पण मुलं अशीच करतात का? कोणाचा जरी बड्डे असेल ना, तर माझाच बड्डे असं त्याचं सुरू होतं. इथे जाऊबाईंनी त्यांच्यासाठी मस्त असं सरप्राईज गिफ्ट आणलं होतं. ते म्हणजे त्यांच्यासाठी ड्रेस आणला होता आणि हे त्यांच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे त्यांना वाटलंच नव्हतं की असं काहीतरी गिफ्ट भेटेल म्हणून. पण छान असा शर्ट आणि पॅन्ट असं काहीसं गिफ्ट मिळालं. आणि ह्या तिघींची पण जास्त बघा किती लुडबुड चालली आहे. म्हणजे घरच्यांपेक्षा ना ह्याच सगळ्या जास्त एक्सायटेड असतात की असं करायचं तसं करायचं म्हणून. आणि ही छोटी दिसते ना पिया, धनुषचं एवढे लाड करते ना की काय सांगायलाच नको. आता हो, तुम्ही पण सांगा, तुम्ही 31st सेलिब्रेशन कसं केलं, काय केलं, तेही मला सांगायला अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर ना आम्ही संध्याकाळी झोपलो, सकाळी उठलो, आवरून घेतलं आणि लगेचच आम्ही म्हणजे 9, 9:15च्या आसपास आम्ही तिथून निघालो आणि घरी आले. सासूबाईंनी चपात्या बनवून दिल्या होत्या. मग धनुषला सॉस दिला. सॉस चपाती असं त्याचा टिफिन पॅक केला आणि त्याला पटकन 11 वाजता स्कूलमध्ये सोडून आले आणि आल्यानंतर ना मग घरातली कामं करायला घेतली. आता काल तर मी सगळं किचनमधलं आवरलं होतं, पण घर बंद असलं ना एक दिवस तरी घरामध्ये खूप जास्त धूळ येते. मग पहिल्यांदा झाडलोट करून घेतली आणि देवपूजा तर काही अजून केलीच नव्हती. 12चं टायमिंग झालं होतं. म्हटलं की 12 वाजता नकोच करायला, आपण संध्याकाळी 4च्या नंतरच दिवाबत्ती करूयात म्हणून. इथे सगळं आवरून ना मग मी मस्त अशी पनीरची भाजी बनवायला घेतली. मागच्या सोमवारी ना पनीर आणलं होतं आणि धनुषला पनीर पराठा बनवायचा म्हणून मी तसंच ठेवलेलं. आज बनवू उद्या बनवू असं करत करत फायनली तो दिवस आज आलाच की म्हटले की जाऊ दे गं बाई, तू पनीर पराठा कधी बनवतेस, त्याच्या आधी आपली भाजीच बनवून टाकू. आता घरामध्ये ना एवढे पनीरचे मसाले आहेत ना, आमच्या घरामध्ये जास्त काय पनीर बनत नाही, पण मसाले एवढे ढीगभर ना काय सांगायलाच नकोत. मग ते सगळे मसाले एकत्र मिक्स केले पाण्यामध्येच, कारण दूध नव्हतं माझ्याकडे म्हणून मग मी पाण्यामध्ये मिक्स केलं. तेलामध्ये ही ग्रेव्ही छान अशी परतून घेतली. बाकीची काहीच मी ग्रेव्ही बनवली नाही, फक्त मसाल्यामध्येच ही भाजी बनवली होती. पण टेस्टी झाली होती. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मला पनीर अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी ही काही भाजी खाल्ली नाही. पण अहोंचं असं म्हणणं होतं की टेस्टी झाली आहे म्हणून. जे ग्रीन पीस होते ना, म्हणजे वाटाणेच आणले होते ॲक्च्युली, ते तेलामध्ये थोडेसे मी फ्राय करून घेतले होते जेणेकरून ते पटकन शिजावेत. आणि अशी काहीशी झाली होती भाजी, जी की मी अजिबात खाल्ली नाही आणि वरूनच अशी छान दिसत होती. म्हटल्यानंतर टेस्टला पण खूप छान झाली असेल. तर सासूबाईंनी बनवून दिलेल्या चपात्या होत्या, त्याच्यामुळे मी फक्त चपात्या म्हणजे भाजीच बनवली. भात वगैरे ह्यांना काही खायचं नव्हतं, कारण सकाळीच आम्ही वडापाव खाल्ला होता, त्याच्यामुळे असं साधं सिंपल दुपारचं मस्त असं जेवण केलं. आज दिवसभर घरातून बाहेर पडायची अजिबात इच्छा नाही झाली, कारण आमच्या जवळजवळ काही असे स्पॉट आहेत, म्हणजे लोणावळा, एकविरा देवी, कारल्याची लेणी, असं काही काही खूप जवळ आहे. आणि इकडच्या रोडला ना इतकं ट्रॅफिक असतं ना भयानक. प्रतिशिर्डीसुद्धा जवळ आहे. मग आम्ही विचार केला होता की बिर्ला गणपतीला जाता, तिकडे जायला निघालो. बघितलं तर एवढं सारं ट्रॅफिक, म्हणजे पूर्ण ट्रॅफिक जाम होतं, एकही गाडी जागची हालत नव्हती. मग आम्ही मधून रस्ता काढून आम्ही विचार केला की बाहेर म्हणजे पाठीमागच्या साईडला जाऊयात, म्हणजे परंदवाडी जिकडं आहे ना तिकडे जाऊयात. म्हणून आम्ही तिकडे गेलो. धनुषला उसाचा रस प्यायचा होता, मग त्याला तो दिला. आणि इकडे बघा फुल ग्लास, म्हणजे एवढा, म्हणजे मला बघूनच कसं तरी वाटलं, अरे यार आपण एवढं पिऊन घ्यायचं का. पण आतून ग्लास छोटा होता त्यामुळे ते लगेचच संपून गेलं आणि इतकं मस्त पोट भरल्यासारखं वाटलं ना. आणि खूप दिवसातून आज उसाचा रस पिले. आणि नर्सरी जिथे आहे ना तिथंच ऊसाचं पण सेंटर होतं. सो मग म्हटलं चला आता नर्सरीमध्ये फिरत बसूयात, बाहेर कुठं फिरण्यापेक्षा. असं तर आमचा प्लॅन होता बरं का, बिर्ला गणपतीच्या इथे जाऊन मस्त क्वालिटी टाईम स्पेंड करायचा, गप्पा वगैरे निवांत बसून मारायच्या. आणि इथे काय बसायला वगैरे जागा भेटत नाही, जिकडे तिकडे नुसतं मोकळं असतं आणि फिरतच बसायचं हिरवीगार झाडं बघून. फोटोसुद्धा काढायचे होते, पण ते सगळं राहूनच गेलं, कारण तिथे इतकी सारे लोक असतात ना, ते फोटो काढायला सुद्धा नको वाटतं. धनुष आणि मी असंच फिरत होतो, वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघत होतो. आणि इकडे पण खरंच म्हणजे खूप छान वाटतं, असं निसर्गरम्य वातावरण वाटतं. आणि वेगवेगळ्या काही गोष्टी बघायला सुद्धा भेटतात. म्हणजे इतक्या झाडांच्या व्हरायटी असतात ना की ते आपण म्हणजे मी तर कधी बघितल्याच नाहीत. म्हणजे मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे, पण एवढी सगळी झाडं असतात असं मला काहीच माहीत नव्हतं. आणि विचार करते की इथं उन्हामध्ये राहून ही छान इतकी झाडं हिरवीगार मस्त ग्रो होतात, मग आपल्या घरामध्ये का बरं ती ग्रो होत नाहीत. आणि बघितलं तर ती इथे पण कुंडीमध्येच असतात आणि ते वरून पण पाणी शिंपडतात ना, त्याच्यामुळे ते खूपच छान असं ग्रो होत जातं. पाण्याची सिस्टीम पण मला खूप जास्त आवडते, म्हणजे असं खोदून ना वरून मुरुम टाकून खालून पाणी काढून दिलेलं होतं, तेही बघितलं. त्याच्यानंतर घरी आलो, म्हणजे दिवाबत्ती करायची राहिली होती, म्हणजे देवपूजाच करायची राहिली होती. मग सगळ्याच देवांना छान अंघोळ घालून घेतली आणि छान अशी पूजा केली. आता तिकडे बड्डेचं सेलिब्रेशन झालंच होतं, पण 1 जानेवारीला इकडे पण सेलिब्रेशन तर बनता आहे ना.
मग आम्ही बाहेरून येतानाच मस्त केक आणला होता आणि अहोंना खायची होती आज पावभाजी. मग मी त्यांना म्हटलंसुद्धा होतं की मी आज घरीच जेवण बनवते म्हणून, पण त्यांना काय ते तयार नव्हते की घरची पावभाजी खायला. त्यांना असं चटपटीत खायचं होतं म्हणून म्हटले की आपण बाहेरच खायला जाऊयात म्हणून. मग बाहेर गेलो. आम्हाला पावभाजी तर कुठेच भेटली नाही, म्हणजे सगळे जे पावभाजीचे शॉप होते ना ते सगळे बंद होते. आणि मग म्हटलं की चला आता सँडविच खाऊयात. त्यांनी पण नॉनव्हेजच खाल्लं, चिकन रोल खाल्ला. आम्ही दोघांनी पण, धनुषने मी सँडविच खाल्लं. एवढंच काय आमचं पोट भरलं नाही, कारण सकाळी पण मी पोटभर जेवण केलं नव्हतं आणि संध्याकाळचं पण हे असतं. पण म्हटलं चला ठीक आहे जाऊ द्यात. घरी येताना मग केक आणला होता आणि केकचं मग कट वगैरे केला आणि बड्डेचं छोटंसं असं काहीसं सेलिब्रेशन केलं आम्ही सगळ्यांनी मिळून. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.